आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती चवीची झणझणीत आणि खमंग हिरवी मिरची वापरून खारी वांगी। ही रेसिपी कमी साहित्य आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होते। तर चला बघूया रेसिपी। मी आज हिरव्या मिरचीचं वांग बनवणार आहे हिरवी मिरची वापरून। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा साहित्य। खारं वांग म्हणतात याला। ही पाव किलो वांगी घेतलेले आहेत मी। एक 10 ते 12 होतील एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। लसूण गड्डा घेतलेला आहे सोलून। हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मी शेंगदाणे हे भाजून घेत आहे। शेंगदाणे आपलं हे भाजलेलं आहे आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं मोहरी आणि हिरवी मिरची पण आपल्याला आता भाजून घ्यायची आहे। मिरची आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे। थोडंसं आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत ते आता आपण वांगी कापून घेऊया। बघा हे असे आपण खिडकी आहेत का वांगी बघायचे आहेत। असे 4 भाग करून घ्यायचे वांग्याचे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे कारण काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये टाकायचं आहे। मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे ती शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत खरपूस। बघा शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आता खोबरं लसूण वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे मी। एक तुकडा लसूण गड्डा घेतलेला आहे। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरला। ह्यात मिरच्या पण टाकायच्या भाजलेल्या आपल्या भाजून घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटानुसार टाका तुम्ही। ह्या तिखट जादा नाही आहेत म्हणून मी सगळ्या घालताय। बघा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण बारीक झालेलं आहे सगळं नीट बोल। बघा अशा प्रकारे मी खोबरं लसूण कोथिंबीर सगळं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला वांग्यामध्ये भरायचा मसाला सगळा तयार करून आपण आता मसाला बघूया कसा तयार करायचा ते घालायचे। एक अर्धा चमचा घातला मी हळदपूड अशा प्रकारे मी सगळी वांगी भरून घेणार आहे। व्यवस्थित दाबून भरून घ्यायचे एकदम मसाला। बघा हे आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे। फोडणीसाठी मी प्रथम तेल ओतत आहे। आपल्याला यामध्ये जिरं आणि मोहरी घालायचे। जिरं मोहरी मी टाकत आहे यामध्ये। थोडंसं कढीपत्ता पण टाकायचं आहे आपल्याला यामध्ये। एक 7-8 कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत मी। एक थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मी या वांग्यामध्ये मसाला भरताना थोडंसं मीठ कमी घातलं होतं। आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता आपण याला वांगी सोडूया तेलामध्ये। आणि हा राहिलेला मसाला पण यामध्ये वरती घालायचा आहे आपल्याला। आता आपल्याला गॅस मी बारीक केलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ताटामध्ये पाणी ओतायचं आहे। हे मसाल्याचंच ताट आहे। यामध्ये ताटामध्ये पाणी ओतायचं आहे। वांगी लवकर शिजतात आपली खाली लागत नाही काय नाही ताटामध्ये पाणी ठेवल्यामुळं। पाणी ओतत आहे ताटामध्ये। तुम्हाला जर रबरबीत जर वांग पाहिजे असेल तर हेच पाणी गरम झाल्यानंतर तुम्ही वांग्यामध्ये वापरू शकताय पाणी हे।
एक 5 मिनटं झालं झाकून. आता मी त्याला मसाला खाली घालत आहे शिजण्यासाठी. मसाला वरती होता ना आपला, त्यामुळे मी परत झाकण उघडून मसाला खालवरती करत आहे. आपल्याला एक दोनदा अधूनमधून वांगी हलवत राहायचे आहेत खाली लागू नये म्हणून. आता आपली ही 15 मिनटं मी वांगी शिजू दिलेली आहेत. आता बघूया आपली वांगी कशी शिजलेली आहेत ती. बघा हे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे कशा प्रकारे. आता वांग्यात आपण कशी शिजल्या ते दाखवतो तुम्हाला. बघा हे अशा प्रकारे आपली वांगी मऊसूत शिजलेली आहेत. पाणी पण अजिबात घालायला लागलं नाही आहे आपलं. वाफेवरती फक्त शिजलेले आहेत. बघा खाल्लं लागलेलं पण नाही आहे मसाला काही सुद्धा. वरती पाणी ठेवल्यामुळे ही अशी वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत. त्यामुळे तुम्ही पण वरती पाणी ठेवत जावा ताटामध्ये. वाफेनं वांगी चांगली शिजतात. अशा प्रकारे आपलं खारं वांग तयार झालेलं आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून सांगा कसं झालेलं आहे वांग ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.